श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात प्रतिगमन उपचार पद्धती या व्हिडिओ सिरीजच्या अंतर्गत मानवी जीवनातील विविध प्रश्नांशी संबंधित अशा केसेस मी आपल्यासमोर आणते आहे. आज जी केस या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर आणलेली आहे ती कधी ना कधी आपणही अनुभवलेली आहे. आपण सगळ्यांनीच नकारात्मकतेला तोंड दिलेलं आहे. शालेय जीवनात असेल, महाविद्यालयीन जीवनात असेल किंवा अगदी नोकरी धंद्यानिमित्त आपण ज्या वेळेला समाजामध्ये निरनिराळ्या घटकांमध्ये वावरतो किंवा आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण नकारात्मकतेला तोंड दिलेलं आहे. अनेकदा आपल्याला असणारे नकारात्मक विचार आपण इतरांपासून लपवतो. अगदीच जर जीवाभावाची व्यक्ती असेल आणि कुठल्याही जजमेंटशिवाय, कुठल्याही तार्किकतेशिवाय जर ती आपलं ऐकून घेत असेल तर तिच्यासमोर मन मोकळं केलं जातं. मात्र मन मोकळं होऊनही या नकारात्मकतेवर उत्तर मिळतंच असं नाही. अनेक वर्षांचा हा शोध मग एखाद्या उपचार पद्धतीपाशी येऊन थांबतो. आज मी जी केस आपल्यासमोर आणलेली आहे ती काहीशी याच प्रकारची आहे. माझ्याकडे एक मध्यमवयीन स्त्री PLR करून घेण्यासाठी आली होती. विवाह झालेली ही स्त्री एका नामांकित कंपनीमध्ये काम करते आहे. उच्च शिक्षित असलेली ही तरुणी कामानिमित्त परदेशातही जाऊन आलेली आहे. मात्र अदृश्यपणे नकारात्मकता ज्या पद्धतीनं तिला त्रास देत होती त्या नकारात्मकतेला आता ती कंटाळली आहे. शेवटचा उपाय म्हणून तिनं PLR करून घेण्यासाठी निश्चित केलं आणि मग ती माझ्याकडे आली. प्रीटॉकमध्ये माहिती घेत असताना अतिशय ठळकपणे एक गोष्ट जी समोर आली ती म्हणजे तिचे वडील अगदी लहानपणी म्हणजे ती 5 वर्षांची असतानाच निधन पावले. वडिलांशिवायचं आपलं घर आपल्या आईनं मोठ्या कष्टानं खस्ता खात उभं केलेलं या मुलीनं पाहिलेलं आहे. त्यामुळेच अगदी लहानपणापासून तिच्या मनामध्ये परिस्थितीविषयीची एक तीव्र जाणीव निर्माण झालेली आहे. बालवयातल्या या कोवळ्या मनाला आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या सहज स्वाभाविक नैसर्गिक इच्छा मारून जगण्याची सवय लागली आणि तीच सवय तिचा आजही पिच्छा पुरवते आहे. वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे आणि स्वतःच्या असलेल्या लहान वयामुळे तिच्याकडे, तिच्या कुटुंबियांकडे, तिच्या बहीण भावंडांकडे पाहण्याचा नातेवाईकांचा आणि समाजातील दृष्टिकोन जो सहानुभूतीयुक्त होता तो तिला कायम खटकत आला. इतर मुलींसारखं माझं आयुष्य नाही याची जाणीव तिला अगदी लहान वयातच आली आणि त्याचमुळे आपल्याकडून कुणी दुखावलं जाऊ नये याची काळजी घेत घेत ती आतापर्यंत जगत आलेली आहे. वयाच्या 35शीचा उंबरठा ओलांडलेली ही तरुणी आता या सवयीमुळे किंवा या तिच्या मानसिक स्थितीमुळे अतिशय त्रस्त झाली होती. कामाच्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारे तिच्याकडून गोडगोड बोलून काम करून घेतलं जातं. मात्र श्रेय देण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला तिच्या पदरात काहीही पडत नाही. हसून बोलणं आणि मग आलेली संधी नाकारणं हे कायमच तिच्या बाबतीत घडत आलेलं आहे. त्याचा तिला प्रचंड मानसिक त्रास होतो आहे. वैवाहिक आयुष्यामध्ये ती बऱ्यापैकी स्थिरावलेली आहे. तिला एक मुलगी आहे. मात्र दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करताना मनामध्ये एक नकारात्मक भाव येतो आहे की वाढत्या महागाईमध्ये माझ्या दोन्ही मुलांना मी योग्य प्रकारे शिक्षण देऊ शकेन का? मी त्यांच्या इच्छा पुरवू शकेन का? की माझ्यासारखंच त्यांनाही मन मारावं लागेल? या तिच्या मानसिक द्वंद्वामुळे तिला दुसऱ्यांदा अपत्य राहण्यामध्ये अडचणी येत आहेत. कौटुंबिक पातळीवरती वाढत जाणारा दबाव, कामाच्या ठिकाणी होत असलेली कुचंबना आणि मनामध्ये सतत चाललेले नकारात्मक विचार याचं नेमकं उत्तर काय आहे हे शोधण्यासाठी तिनं तिचा सगळा जीवन वृत्तांत प्रीटॉकच्या निमित्ताने माझ्यासमोर मांडला. प्रीटॉकमध्ये एक गोष्ट अतिशय ठळकपणे लक्षात आली. तिचे वडील जाऊन आज जवळपास 30 वर्ष झालेली आहेत. मात्र तरी देखील ती त्याच मनस्थितीमध्ये आहे. आपला येणारा प्रत्येक दिवस आपल्याला कुणाचा आधार नाही या भावनेनं सुरू होतो आणि आपण आधाराशिवायच आहोत या भावनेनं तिचा प्रत्येक दिवस मावळतो. घडलेल्या घटनेला 30 वर्ष होऊन गेली. मात्र ही मुलगी मानसिकदृष्ट्या अजूनही त्याच वर्तुळामध्ये गोलगोल फिरत आहे. सद्गुरू कृपेनं ध्यानाच्या दुसऱ्या सेशनमध्ये तिला खोल अवस्थेपर्यंत जाता आलं. ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये या मुलीनं जो गतजन्म पाहिला त्याचा थेट संबंध तिच्या आजच्या जगण्याशी सुसंगत असा आहे. गतजन्मामध्ये हिनं स्वतःला एका पुरुषाच्या, तरुणाच्या रूपामध्ये पाहिलं आणि हा तरुण परदेशामध्ये राहणारा आहे. युरोपातील अतिशय महत्त्वाच्या शहरामध्ये हा तरुण नोकरीसाठी शोधाशोध करतो आहे. मात्र तो शोध चालू असताना त्याच्या मनामध्ये प्रचंड नकारात्मक भावना निर्माण झालेली आहे. आपल्याला नोकरी मिळणारच नाही, आपण पात्रच नाही यासारखे विचार करत तो रस्त्याने चाललेला आहे.
मात्र त्याची ही स्थिती कशामुळे झाली हे पाहण्यासाठी अजून थोडं मागे गेल्यानंतर ध्यानावस्थेतच तिला हे लक्षात आलं की या मुलानं एक अपघात होताना पाहिलेला आहे. अपघात ज्या वेळेला झाला त्यावेळेला तो देखील मोटारसायकलवरून चाललेला आहे. समोरून एक 4 चाकी गाडी आली आणि अचानक अपघात झाला. अपघात झालेल्या 4 चाकीमध्ये एक स्त्री जखमी अवस्थेमध्ये आहे. तिच्या शेजारी तिचं एक लहान मुलंही रडतं आहे. या मुलानं पटकन आपली मोटारसायकल बाजूला केली आणि त्या स्त्रीला मदत करण्याच्या उद्देशानं तो पटकन पुढे गेला. त्यानं तिला कसंबसं उचललं आणि दवाखान्यापर्यंत पोहोचवलं. या सगळ्या वातावरणामध्ये ते जे मूल रडत होतं त्याच्याकडे या मुलाचं वारंवार लक्ष जात होतं. दवाखान्यात पोहोचवल्यानंतर डॉक्टरांनी तत्परतेनं उपचार केले, मात्र ते त्या स्त्रीला वाचवू शकले नाहीत. त्या मुलाच्या समोरच त्या जखमी स्त्रीला मृत घोषित करण्यात आलं. शेजारीच तिचं ते अपत्य मोठमोठ्याने रडत होतं, आकांत करत होतं. हा मुलगा अतिशय दुःखी अवस्थेमध्ये दवाखान्यातून बाहेर पडला आणि आपल्या घरी निघून गेला. मात्र घरी निघून गेल्यानंतरही त्याच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. ज्या वेळेला अपघात झाला त्यावेळेला आपली काहीतरी चूक आहे हे बीज त्याच्या मनामध्ये घर करू लागलं आणि अर्थातच बघता बघता त्याचा मोठा वृक्ष झाला. तो मुलगा पूर्ण वेळ त्या बाईच्या मृत्यूला मीच कारणीभूत आहे आणि त्या लहान मुलाच्या अनाथ होण्याला देखील मीच कारणीभूत आहे हा विचार करत आपलं आयुष्य खंगत जगू लागला. ज्या वेळेला त्या मुलीनं ही परिस्थिती पाहिली त्यावेळेला ध्यानावस्थेत असताना देखील तिला प्रचंड वेदना होत होत्या आणि त्या वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. सद्गुरूंच्या कृपेनं नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी ज्या वेळेला विनंतीपूर्वक मार्गदर्शकांना बोलवण्यात आलं त्यावेळेला मार्गदर्शकांनी अतिशय स्पष्टपणे हे समजून सांगितलं की त्या स्त्रीचा मृत्यू त्या अपघातानेच होणार होता आणि त्यामध्ये त्या मुलाची कुठलीही चूक किंवा दोष नाही. जेव्हा मार्गदर्शकांकडून त्या मुलीला म्हणजेच गतजन्मातील त्या मुलाला हे समजलं की आपला याच्यात काहीही दोष नाही, त्यावेळेला एक मोठं ओझं खाली उतरलं. दीर्घ उसासा टाकत त्या मुलीनं अतिशय आनंदानं आलेल्या मार्गदर्शकांचे मनापासून आभार मानले आणि त्या मार्गदर्शकांकडून पुढच्या आयुष्यासाठी सकारात्मकतेचा आशीर्वाद घेऊन ती मुलगी ध्यानस्थितीमधून बाहेर आली. आता हे उदाहरण आपण जर समोर घेतलं तर याच्या अनुषंगाने आपल्या आयुष्यातील देखील अनेक नकारात्मक विचारांवर आपल्याला काम करता येऊ शकतं. काही कृती करण्याची हीच योग्य वेळ आहे. एक दिवस फुरसतीचा आपल्या स्वतःसाठी काढायचा. त्यातला 1 तास शांतपणे कुणाशीही न बोलता एका बंद खोलीमध्ये बसायचं आणि आपल्या मनामध्ये नेमके नकारात्मक विचार कधी येतात, कशा प्रकारचे येतात आणि किती वेळा येतात याची एक यादी बनवायची. आपल्याला आश्चर्य वाटेल, 24 तासांपैकी जेवढा काळ आपण देहाने जागे असतो त्या काळाचा जर विचार केला तर 50% जास्त वेळ आपण नकारात्मक विचार करण्यामध्ये घालवतो. यासाठी आपल्या जगण्यातलं एक अतिशय साधं मात्र महत्त्वपूर्ण उदाहरण घेऊयात. आपण ज्या वेळेला 10वीला होतो त्यावेळेला पूर्ण वर्षभर अभ्यास करत असताना आपल्या मनामध्ये कित्येकदा नकारात्मक विचार आलेला आहे आणि तोच नकारात्मक विचारांचा पायंडा आता ज्या वेळेला आपलं अपत्य 10वीला बसलंय तेव्हा देखील तसाच चालू आहे. आपलं मूल जे 10वीच्या परीक्षेसाठी बसलेलं आहे त्याला जेवढा ताण वाटत नसेल तेवढा ताण आपल्याला वाटतो. त्याची गुणवत्ता, त्याची कष्ट करण्याची तयारी या सगळ्या गोष्टी त्या ताणामध्ये बाजूला सारल्या जातात आणि मन नकारात्मक विचारांच्या मागे धावत सुटतं. प्रवासाला जाताना देखील आपलं अनेकदा असंच होतं. पहाटेची रेल्वे पकडून जर आपल्याला दुसऱ्या शहरात जायचं असेल तर उद्या सकाळी मी उठेल का याच्यावरती आपला विश्वास नसतो. म्हणून एकाच वेळेला 3-4 ठिकाणी आपण पुढच्या दिवसासाठीचा गजर लावून ठेवतो. हा बाह्य गजर आपल्याला कुठपर्यंत पुरणार आहे? खरी गरज आहे आतमधून जागृत होण्याची. मग अशा स्थितीमध्ये करायचं काय? कालपर्यंत जो काही आपण नकारात्मक विचार केला असेल तो सगळा आता या क्षणी विसरून जायचा आणि येणारा प्रत्येक क्षण जसा आपण श्वास नव्याने घेतो अगदी तशाच पद्धतीनं नव्यानं जगायचं. मनामध्ये कुठलीही शंका न आणता पूर्ण वेळ सकारात्मक अवस्थेमध्ये, सकारात्मक स्पंदनांमध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी निरनिराळे छंद, आपल्या आवडीची कामं आपण पुन्हा एकदा सुरू करायला पाहिजेत. मनामधले नकारात्मक विचार आपण थांबवू तर शकत नाही, मात्र येणारे विचार जर आपण तटस्थपणे पाहायला लागलो तर त्याचा होणारा परिणाम हा निश्चितपणे थांबतो. एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायला हवी, आपल्या मनाच्या भूमीमध्ये आपण जे विचारांचं बीज पेरणार आहोत तसंच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे.
जर मला सुखी समाधानी शांत आयुष्य हवं असेल तर मी माझ्या मनामध्ये पहिल्यांदा तो विचार आणणं गरजेचं आहे. आता एखाद्याला प्रश्न पडेल, इथून पुढचं ठीक आहे, पण इथून मागे जे माझ्या मनाच्या भूमीमध्ये मी नकारात्मक किंवा राग, द्वेष यासारखी बीजं पेरलेली आहेत त्याचं काय करायचं? क्षमा आणि समर्पण हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्या वेळेला आपल्या केलेल्या कृत्याचा आपल्याला पश्चात्ताप होतो त्याच वेळेला त्या कृत्यानं निर्माण झालेल्या कर्मबंधनातून आपली मुक्तता होते. आणि पुढे जो शिल्लक राहतो तो समर्पण भाव. समर्पण भाव जेवढा आपल्यामध्ये रुजत जाईल तेवढं आपल्याला प्रत्येक परिस्थितीकडे मनामध्ये सुख किंवा दुःख याचं आंदोलन न होता पाहता येऊ शकतं. आपल्या आयुष्यामध्ये ती वेळ, ती स्थिती आणि ती सवय लवकरात लवकर निर्माण होवो अशी शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देते आणि आज इथेच रजा घेते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.